निसर्गाच्या कुशीत असलेला एक खूप सुंदर असा धबधबा आणि तिथं असलेलं जटाशंकर महादेव मंदिर. आणि बहुतेक लोक म्हणतात की ते मंदिर स्वयंभू आहे. नमस्कार, माझं नाव अंकिता सोनवणे आणि तुमचं अंकिता सोनवणे व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर मला जायचं होतं माझ्या मैत्रिणीसोबत जटाशंकर म्हणजेच एक महादेवांचं मंदिर आहे, खूप छान वॉटरफॉल आहे, ते बघायला जायचं होतं. त्यासाठी आम्ही दोघी निघालो होतो. तर अर्ध्या रस्त्यापर्यंत मी बसने आले, अर्ध्या रस्त्यात मी तिच्यासोबत गाडीवरती गेले आणि वातावरण इतकं सुंदर, इतकं निसर्गरम्य होतं ना, माझं मन तिथंच रमून गेलं. म्हणजे धबधबा आणि महादेवांचं मंदिर बघायचं राहिलं दूर, पण ही जे दिसतं निसर्गातलं इतकं छान वातावरण, हेच बघून माझं मन खूप प्रसन्न झालं होतं. आणि तुम्हाला सांगते, हे नाही का एक गाव आहे कुठलं तरी, इथं खूप जास्त करून आदिवासी राहतात आणि त्या आदिवासींचे घरं इतके अप्रतिम आहे मंडळी, खूप छान होतं. रस्त्यात खूप छान छान मुलांनी मला बाय केलं वगैरे वगैरे, छान मुलं होते. तर तुम्हाला सांगते, जटाशंकर हे एक वॉटरफॉलसुद्धा आणि एक मंदिरसुद्धा आहे. तर त्याला जटाशंकर हे नाव का पडलं, तर मी तुम्हाला ती स्टोरी सांगते. तर विषय असा आहे की एक मंदिर आहे जे की वडांच्या झाडांच्या मुळ्यांपासून बनलेलं आहे. म्हणजे त्याच्या ज्या जटा असतात झाडाच्या खालच्या, त्या जटांपासून ते मंदिर बनलेलं आहे. समोर मी तुम्हाला ते मंदिर दाखवेल आणि तिथं स्वयंभू महादेवाची शिवलिंगसुद्धा आहे. आणि आता आम्ही त्या ठिकाणावरती पोचलो आहे. पण जिथं आपण उतरतो तिथं नाही का फोर व्हीलर वगैरे जात नाही, जास्त करून टू व्हीलरच जातात. आणि हा जो रस्ता दिसतोय खडतर रस्ता ना, हा पायी चालवाटच आहे. आता आपल्याला असं 3 किलोमीटर आतमध्ये जायचं असतं. नंतर इथं आपलं तिकीट पॉईंट, इथं तिकीट काढायचं इथं. आणि पर पर्सन इथं 20 रुपीज तिकीट असतं. बघा ना किती सुंदर असे झरणे आहेत ना, खूप छोटे छोटे आणि नितळ पाणी असलेलं झरणे. आणि ह्या दादाची फोटो काढण्याची कला बघून तर मी हपचकच राहिले होते. आता तुम्हाला सांगते, असं फोटोशूट वगैरे करू नका, हे जीवासाठी किती घातक असतं हे त्या दादाला नक्कीच माहीत नसेल, पण मलाच भीती वाटत होती. असू द्या, आमचं सामान पकडायला तर आमच्यासोबत एक होते, म्हणजे माझी बेस्टी आहे, तिचे मिस्टर होते आणि ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे. लग्नाच्या 8 वर्षानंतर आम्ही मिळालो आहोत. मग हा आनंद कसा सेलिब्रेट करायचा, तर आम्ही या ठिकाणी जाऊन आनंद सेलिब्रेट करण्याचं ठरवलं. आणि इतके छान छोटे छोटे धबधबे होते ना, खूप मज्जा येत होती, खूप मज्जा मस्ती. ज्यांना चालता येत नाही वगैरे त्यांनी इथं जास्त येण्याचा प्रयत्न करू नका, कारण वरचा रस्ता खूप खडतर आहे, खूप रिस्की आहे यापुढे पण. आणि मी तुम्हाला जसं दाखवतच आहे, खूप मोठं अभयारण्यसुद्धा आहे हे. आणि इथं हजारोच्या संख्येत लोक येतात. आता कालचा होता रविवार असतो सुट्टीचा दे, त्यामुळे सगळे लोक रविवारलाच येतात मंडळी. आणि जर तुम्हाला जायचं असेल ना, सोमवारला जा. श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी तिथं खूप मोठा भंडारा असतो. आम्ही ते मिस केलं, पण जाऊ दे, इथं मुलांना आणणंसुद्धा थोडंसं रिस्कीच आहे. आता समोर जे बघताय तिथं आहे धबधबा आणि आपण जवळच पोचलोय, त्यामुळे नाही का आता आपल्याला तिथं जायचं आहे. त्या अगोदर थोडीशी तयारी वगैरे केली, चप्पल काढून हातात घेतली, कारण रस्ता जो आहे तो एकदम छोटा आहे आणि माती चिकट असल्यामुळे, चिकणी असल्यामुळे आपले पाय घसरतात. तुम्हाला सांगते बघा, आम्ही चाललोय ना, इतका छोटूसा रस्ता आहे. वन टायमाला वन माणूसच तिथून जाऊ शकेल, दुसरा गेला तर तो खाली पडेल. आणि खूप रिस्की आहे, मला तरी रिस्की वाटलं. जर तुम्ही जात असाल तर तुमच्याकडे शूज वगैरे असतील तर फार चांगलं. मुलींनी हीच सँडल घालून तिथं जाऊ नका, मी तुम्हाला असं सांगते. आणि हो, जे व्हिडिओ एडिटर वगैरे आहेत किंवा ज्यांना व्हिडिओ काढायला आवडतं, ज्यांना ब्लॉग आवडतात किंवा जे असे फिरण्याचे ब्लॉग्स वगैरे बनवतात, त्यांनी कृपया आपल्या मोबाईलसाठी ना एक कॅरी बॅग मिळते मोबाईलची, ती न्यावी. तेच माझं काल चुकलं, त्यामुळे जास्त शॉर्ट मी तुम्हाला दाखवू शकली नाही या व्हिडिओमध्ये. तर नाही का, तिथं तुम्ही मोबाईलची कॅरी बॅग घेऊन जा. आणि इतकं भयानक, इतकं खतरनाक, इतकं छान छान, इतकं म्हणजे एकदम एक्सिलंटवाला व्ह्यू तिथं होता. आणि धबधबा खूप खूप सुंदर होता, मला खूप आवडलं. आणि असल्या इथं भिंतींवरती असं लिहिलेलं असतं, छोटे छोटे धबधबे असतात, वरून छान असं पाणी गळतं. आता तुम्ही ह्या ज्या जटा बघताय, या जटांच्या आतमध्ये, खोडाच्या आतमध्ये महादेवांचं मंदिर आहे. त्याचीसुद्धा मी छोटीशी क्लिप तुमच्यासाठी आवर्जून घेतली आहे. घेऊ देत नव्हते तरी पण मी घेतली आहे. आतमधली जास्त करून क्लिप घेऊ देत नाही, बाहेरचं शूट वगैरे करायला तुम्हाला मनाई नाही. आणि असं म्हणतात ना की श्रावण महिन्यामध्ये नवऱ्यानी बांगड्या दिल्या पाहिजेत, तर या श्रावणमध्ये मला माझ्या नवऱ्यानी नाही तर माझ्या मैत्रिणींनी बांगड्या दिल्या आहेत. आणि असू द्या, हे बघा, कितीही वय निघून गेलं तरी आनंद घेता येतो माणसाला. आणि खरोखरच आनंद जर घ्यायचा असेल तर वयाशी काही घेणं देणं नसतं, हे मी या काकांकडनं शिकले होते.
नंतर नाही का ही जिथनं बाहेर गाड उभे आहेत ना तिथं आतमध्ये शिवलिंग आहे. हो, तिथं खूप आतमध्ये शिवलिंग आहे आणि वन टाईम तिथं 2 किंवा 3च माणसं आतमध्ये जाऊ शकतात आणि त्यांना लगेचच बाहेर बोलवलं जाते. आता तुम्हाला सांगते, माझा पण नंबर लागला आहे, मला पण जायचं आहे आणि पाणी वरून अंगावर सुद्धा पडते. बघू शकता तुम्ही किती गर्दी. आतमध्ये एकदम छोटीशी जागा आहे, पण हे सगळं पहाडाच्या आतमध्ये आहे आणि झाडांच्या खोडाच्या आतमध्ये सुद्धा आहे. हे नितळ पाण्याचे झरणे आहेत ना, तुम्ही इथलं पाणी पिऊ शकता. त्यांनी तिथं ग्लास वगैरे ठेवलेलं होतं आणि बॉटलसुद्धा भरू शकतो. आता हा नजारा बघायला तर तुम्हाला जटाशंकरलाच यायला लागेल. मी सुद्धा जटाशंकरला आली होती माझ्या मैत्रिणीसोबत एन्जॉय करायला. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर कुणी विदर्भातलं असेल आणि हा माझा जटाशंकरचा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी याला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करून जावा. तुम्हाला सांगते, पाणी वळणं पण चालू असल्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ वगैरे घेऊ शकली नाही आणि नंतर नाही का खूप छान आम्ही अशी मस्ती केली माझ्या मैत्रिणीसोबत. आणि जटाशंकर हे स्थान ना खूप जुनं आहे, खूप म्हणजे खूप खूप जास्त जुनं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगते, धबधब्यातून भिजल्यानंतर भूक पोटा पाण्याचं काहीतरी बघायला लागणार. नंतर नाही का आमच्या दाजींनी, म्हणजे माझी बहीणच, बेस्टी म्हणजे बहीणच म्हणू शकतो आपण तिला, पण मी तिची मोठी बहीण आहे आणि ती माझी छोटी बहीण आहे बरं का. मग या भाऊंनी भेल बनवली होती. आम्ही केळी वगैरे आणले होते, वेफर्स आणले होते, आलूची चटणी, पोळी, पेढा, केळीची नको नको ते खायला आणलं होतं. तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच द्या.